भगवंताचे प्रेम कसे उत्पन्न होईल ते पाहावे. चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झालं असं नाही म्हणता येणार. संताचे दर्शन झाले पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पाहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तिथे कसे दिसतील? आमची प्रपंचाची नड संताने दूर करावी हे म्हणणं चुकीचं नाही का? ती दूर करण्याकरिता प्रापंचिकाकडे जावं, संताकडे नव्हे. आता दुखणं बरं व्हावं म्हणून जरी राम राम म्हटलं तरी सुद्धा ते वाया जात नाही. सत्पुरुषांचे अत्यंत उपकार असतील तर रोगाचं निदान काय आहे ते त्यांनी शोधून काढलं. आपल्याला हवेपणाचा रोग झाला आहे. हवे नको पण जिथे आहे तिथे समाधान नाही हे खास. आपल्या भजन पूजनाचा हेतू कोणता असेल तो समजून भजन पूजन करा म्हणजे झालं. आज भगवंत हवा असं म्हणणारे लोक थोडेच आहेत आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो, तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो. ज्याला भगवंता करताच भगवंत हवा त्याला समाधान खास मिळेल. त्याला कशाचीही अट नाही, त्याला वयाची मर्यादा नाही, विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही. तळमळीची मर्यादा आहे. खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही. आपण नुसतं बोललो, कृती काहीच करत नाही म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असं आपल्याला वाटतं. न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात. अर्जुनाला भगवंतांनी युद्धाला उभा राहा म्हणून सांगितलं. अर्जुन सबबी सांगू लागला. देवाला फार वाईट वाटलं. देहबुद्धीमुळे, अभिमानामुळे भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात. व्यवहारात सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे. प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो आणि काशीत जायचे तर योग येत नाही असं म्हणतो. आज्ञेला सबब सांगणं हे मोठं पाप आहे. एखाद्या सावकाराला सांगितलं की तुझ्याजवळचं सर्व काही देऊन टाक तर तो कदाचित देईलही, पण मी दिले ही आठवण नाही जाणार त्याची. जो द्यायला सांगतो तोच दाता असतो हे तो विसरतो. व्यापाराला स्वप्न व्यापाराचेच पडते. त्याप्रमाणे आपण ज्याचा सहवास करतो त्याचं प्रेम येते. भगवंताविषयी प्रेम कसं उत्पन्न होईल ते पाहावं. सहवासाने, निश्चयाने किंवा आपलेपणा विसरल्याने परमेश्वराचे प्रेम येते. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत? मुंबईत राहणाऱ्याला मुंबई आवडते याचं कारण सहवास. गांजा प्रथम ओढताना जरी ओकारी आली तरी सवयीने त्याचं प्रेम येऊ शकतं. नापसंत नवऱ्याशी जरी लग्न झालं तरी मुलगी निश्चयाने त्याच्यावर प्रेम करायला शिकते. म्हणजेच प्रेम निश्चयाने येऊ शकतं. राम आपल्या हृदयात आहे ही भावना ठेवूया. रामाहून मी वेगळा नाही आणि तो माझ्या हृदयात आहे असा दृढ निश्चय करून ही भावना वाढवली पाहिजे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.